सभापती महोदया, लक्षवेधी क्रमांक 5. सभापती महोदया, वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदया, राज्यातील साखर कारखान्यांसाठी जो ऊस तोडणी मजूर त्या ठिकाणी येतो, आता सुट्टी लक्षवेधी झाली आहे. 2020 साली आपण याची 2 पर्यंत संपवूया. 14% भाववाढ ऊस तोडणी कामगारांना त्या ठिकाणी देण्यात आली. हे काहीतरी करू. सभापती महोदय, कालच मुंडे साहेबांची जयंती त्या ठिकाणी साजरी झाली. आयुष्यभर मुंडे साहेबांनी ऊसतोड कामगारांसाठी त्या ठिकाणी काम केलं. त्यांच्यानंतर पंकजाताई आणि जयंत पाटील यांचा लवाद नेमण्यात आला आणि त्यावेळेस म्हणजे पवार साहेबाच्या नंतर हा लवाद नेमण्यात आला होता. त्यांनी निर्णय देत असताना 1 वर्ष साखर संघाने त्याच्यामध्ये डिले केला आणि 5 वर्षापर्यंत हा करार त्या ठिकाणी करण्यात आला. परंतु सभापती महोदया, 2020 चा जो करार झाला त्याची मुदत ही 27 तारखेला पाठीमागच्या संपली. परंतु आता साखर संघ सहकार मंत्र्यांकडे ढकलतोय. सहकार मंत्री म्हणतायत साखर संघ पाहिल. मागच्या आठवड्यामध्ये माननीय सहकार मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग ठेवली. आम्ही सर्वजण पुण्याला त्या ठिकाणी गेलो होतो. 7 संघटना याच्यामध्ये काम करतात. सर्वच्या सर्व संघटनांचं एकमत झालं आणि 55% दरवाढ देण्यात यावी अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी करण्यात आली. सभापती महोदया, अद्याप त्या बाबतीतला काही निर्णय हा घेतलेला नाही. साखर संघाने 24% पर्यंत वाढ देतो म्हणाले, परंतु ऊसतोड कामगार संघटना ज्या आहेत त्या 55% वरतीच त्या ठिकाणी ठाम आहेत. आणि हा निर्णय माननीय सहकार मंत्री महोदयांनी आम्हाला या ठिकाणी उत्तर द्यावं, त्यांच्याकडून अपेक्षा आहे की हा लवकरात लवकर आपण संपवणार आहात का? प्रश्न घ्या आता. किती टक्के भाववाढ माहिती आहे सगळ्यांनाच. आपण देणार आहात? आणि दुसरं, सभापती महोदया, साखर कारखान्यांकडून मुकादमाला उचल दिली जाते. मुकादमाकडून ऊस तोडणी कामगाराला उचल दिली जाते. परंतु हा व्यवहार कुठेही कायदेशीर नसल्यामुळं अनेक मुकादमांकडे 3 मुकादमाकडून 1 ऊस तोडणी कामगार उचल घेतोय आणि जाताना मात्र 4थ्याच्या बरोबर जातो. या प्रकारामुळं सभापती महोदया, अनेक ऊस तोडणी मुकादमांनी फाशी घेऊन स्वतःचं आयुष्य संपवलेलं आहे आणि हा सर्व व्यवहार आदबट्ट्याचा होत चाललाय. आणि शासनाच्या सुहास वारके साहेबांच्या एका परिपत्रकामुळं आता मुकदमांवरती 420चे गुन्हे दाखल व्हायला लागलेत. सभापती महोदया, मग मुकदमाने कारखान्यांना फसवलं म्हणून 420चे जर गुन्हे दाखल होत असतील तर त्या मुकदमाला फसवणाऱ्या लोकांच्या वरती कोणत्या कलमान्वये गुन्हे दाखल करायचे हे मात्र त्या परिपत्रकामध्ये सांगण्यात आलेलं नाही. म्हणून अनेक वर्षाची ही मागणी आहे सभापती महोदया की आता कारखानदारांच्या पण लक्षात आलंय. सभापती महोदया, यंदा दुष्काळ असून सुद्धा जवळजवळ महाराष्ट्रातले अर्धे कारखाने हे नोकेन झालेले आहेत. मजूरच तिकडं मान करायला तयार नाही, तोंड करायला तयार नाही, अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. म्हणून या गोरगरिबांकडं कोणी पाहिलं नाही, मुकी बहिरी कोणीही हाका, अशा पद्धतीने त्याच्या बाबतीमध्ये होते. सभापती महोदय, आपल्याला यांच्या प्रश्नाची जाण आहे. आपण निश्चितपणे ऊसतोड कामगारांच्या बाबतीमध्ये, त्यांच्या होणाऱ्या अबॉर्शनच्या बाबतीमध्ये, पिशवी काढण्याचे अनेक प्रकार बीड जिल्ह्यामध्ये झाले होते, त्याच्यावरती सुद्धा आपणच आवाज उठवला होता. कारण युट्रस म्हणतात ते काढण्याचं भयानक प्रमाण बीड जिल्ह्यामध्ये होतं, त्याच्यावरती सुद्धा आपण आवाज त्या ठिकाणी उठवला होता. आणि सभापती महोदया, कायदा नसल्यामुळं अनेक लोक या व्यवसायातून म्हणजे मुकादमकीतूनच बाहेर पडायला लागले आणि
आमच्या लोकांना माणूस म्हणून सुद्धा वागणूक त्या ठिकाणी नाहीये. प्रश्न घ्या ना, प्रश्न घ्या. आता शशिकांत शिंदे साहेब इथं बसलेले आहेत, त्यांच्याच इथं जरंडेश्वर कारखाना आहे आणि चिंते जसे पिंपळगाव specific एक-एक काहीतरी प्रश्न गाव घ्या. आहे सभापती महोदया. सभागृहाला दोन गांभीर्य आहे. मुकादमांचा ऍक्सिडेंट झाला, 2 तास कारखान्याचं माणूस सुद्धा तिथं गेलं नाही, म्हणून दोन्ही डेथ झाले. अशी अवस्था आहे. 45 आणि 50 वर्षाची माणसं डेथ होतात, त्याच्याकडे बघितलं सुद्धा जात नाही. सभापती महोदया, पहिला एक प्रश्न, मी 2च प्रश्न विचारतो माननीय सहकार मंत्री महोदयांना, की साखर संघाला आपण तातडीने सांगून ऊस तोडणी म्हणजे मजुरांना आणि मुकादमांना 2% कमिशन वाढवा अशी त्यांची मागणी आहे आणि 55% ऊस तोडणीच्या दरामध्ये वाढ करावी अशा प्रकारची एक मागणी आहे. दुसरी मागणी, हे अधिवेशन तर आता अर्ध झालेलं आहे, परंतु सरकारने जर मनामध्ये आणलं सभापती महोदया, तर पुढच्या आठवड्यात सुद्धा बिल येऊ शकतं आणि या बिलाला कोणी विरोध करेल असं मला वाटत नाही. तेव्हा माननीय सहकार मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की ऊस तोडणी कामगार संघटनेच्या 7 संघटना, त्यात काम करणारे सगळे लोक यांना बोलावून पुढच्याच आठवड्यामध्ये हे बिल आपण आणणार का आणि ऊस तोडणी कामगारांच्या बाबतीमध्ये स्वतंत्र कायदा करणार का? माननीय सभापती महोदया, सन्माननीय सदस्य सुरेशराव धस यांनी ऊसतोड कामगारांच्या अडीअडचणीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी ही लक्षवेधी उपस्थित केलेली आहे. परंतु हा जो ऊस तोडणी कामगारांचा प्रश्न हा काही या सभागृहात किंवा शासनाच्या माध्यमातून निर्णय घेतला तरी सुद्धा त्याला अनेक प्रकारचे कंगोरे आहेत आणि म्हणून या संदर्भामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या मनामध्ये जी भावना आहे तीच भावना आमच्या सुद्धा आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या साखर कारखानदारांच्या मनामध्ये तीच भावना आहे. काय होतं की ऊस एक साखर कारखाने ज्या वेळेला सुरू होतात त्यावेळेला साखर कारखाने या ऊस तोडणी कामगारांच्या बरोबर त्या ठिकाणी करार करतात. ऍडव्हान्स पण दिला जातो 5 लाख रुपयापर्यंत, 10 लाख रुपयापर्यंत आणि तो अहवाल दिल्या ते त्यांना डिपॉझिट दिले, ऍडव्हान्स दिल्याच्या नंतर ते मुकदम जे आहेत त्या मुकदमांना खाली ऊस तोडणी कामगार मिळतच नाही आहेत सध्या आणि त्यामुळं ते ऊस तोडणी कामगार कारखान्यावर न आल्यामुळे ऊस तुटत नाही आणि त्याच्यामधून कारखान्याचे सुद्धा पैसे मोठ्या प्रमाणामध्ये बुडतात. आपल्याला सांगायचं म्हटलं तर गाळप हंगाम सन 21-22 व 22-23 मध्ये 10,719 मुकदमांनी ऍडव्हान्स घेऊन कारखान्यांना ऊस तोडणी मजुरांचा पुरवठा न केल्यामुळं राज्यातील साखर कारखान्यांची अंदाजे 52,000 लाख इतकी रक्कम या मुकादमांच्याकडून परत येऊ शकलेली नाही. आता प्रश्न हा राहतो की आपण दर 3 वर्षांनी पूर्वीपासून तर या ऊस तोडणी कामगारांच्या बरोबर चर्चा करत होतो, त्यांच्या संघटनांच्या माध्यमातून चर्चा करत होतो. आधी माननीय शरदराव पवार साहेबांच्याकडे याची चर्चा व्हायची, मग मुंडे साहेब आले, मुंडे साहेबांच्या बरोबर चर्चा व्हायची. आता पंकजाताई आणि जयंतराव पाटील यांच्या बरोबर चर्चा झाली. आता मी सुद्धा एक साखर संघाचा संचालक असल्यामुळं आणि सहकार खात्याचा मंत्री असल्यामुळं या संदर्भामध्ये साखर संघाने एक बैठक 20 ऑक्टोबरला घेतली, त्याला आपण
हजर होतात. त्याच्यानंतर हो हो माझ्याकडे आहे. दुसरी बैठक 28 नोव्हेंबरला घेतली. हो माझ्याकडे वाचले. तिसरी बैठक 4 डिसेंबरला घेतली. परंतु माझ्याकडे आली. बैठका जरी झालेल्या असल्या असं दूर सोडलेले. तरी सुद्धा मागणी आणि कारखान्यांना परवडणारी रक्कम याच्यामध्ये कुठंतरी आपण लंच ब्रेक घेऊ. एकमत झालं पाहिजे. आणि आजपर्यंतचे सगळे करार परत दुपारी आपण एकमतानेच केलेले आहे. आणि म्हणून मला 2 बैठकांना अचानक दुसरं काही काम निघाल्यामुळे जावं लागलं. पण मी त्याची जबाबदारी घेतलेली आहे. आणि तुमच्या माहितीसाठी आणि सदनाच्या माहितीसाठी सांगतो की या संदर्भामध्ये ऊस तोडणी कामगारांच्या संघटनांच्या बरोबर उद्या पुण्याला साखर संघाने बैठक आयोजित केलेली आहे. आणि त्यामुळं तिथं चर्चा होऊन काहीतरी मार्ग निघेल. आणि ते नंतर त्यांची काय चर्चा होते मी तिकडे गेल्यानंतर मला भेटून साखर संघाचे अध्यक्ष सांगणार आहे. त्यामुळं अगदीच आम्ही दुर्लक्ष केलंय असं कृपया मानू नका. आमचं सुद्धा ऊस तोडणी कामगारांना न्याय द्यायची भूमिका आहे. आणि दुसरं असं की ज्या वेळेला एक काळ असा होता की त्या काळामध्ये या विशिष्ट जिल्ह्यांमध्ये बीड जिल्हा असेल किंवा आणखी कुठले जिल्हे असेल तिथलेच लोक ऊस तोडायला यायचे. आता त्यांची मुलं शिकली आणि शिकल्यामुळं त्यांचं सुद्धा जीवनमान राहणीमान सुधारलं. काही नोकरीला लागली, काम धंद्याला लागली. आणि त्याच्यामुळे आता नवीन पिढी काय ऊस तोडणी कामगाराचं काम करू इच्छित नाही. आणि काही दिवसानंतर या सगळ्या साखर कारखान्यांच्या समोर ऊस तोडण्याच्या संदर्भामध्ये संकट येऊ शकतं. गुजरातमध्ये आज सुद्धा शेतकरी स्वतः ऊस तोडतो आणि कारखान्याला नेऊन घालतो. ती प्रथा आपल्या इथे नाही. आपल्या इथं हे काम साखर कारखाने करतात. आणि म्हणून याच्यातून आपल्याला मार्ग काढायचा आहे. आणि मगाशी आपण ज्या कायद्याच्या संदर्भामध्ये सांगितलं तर त्याचा सुद्धा मी विचार करू. कारण शेवटी ऊस तोडणी कामगार आणि साखर कारखाने हे दोघंही सुरक्षित राहिले पाहिजेत. आणि आत्ता केंद्र सरकारने 900 हार्वेस्टर महाराष्ट्राला मंजूर केलेले आहे. त्या हार्वेस्टरच्या माध्यमातून हे हार्वेस्टर लॉटरी पद्धतीने दिले जाणार आहेत. तर त्याच्या माध्यमातून देखील ऊस तोडणी करण्याच्या संदर्भामध्ये आपले प्रयत्न सुरू आहे. हे जर यशस्वी झालं तर भविष्य काळामध्ये राज्य सरकार सुद्धा त्याच्यामध्ये तशी भूमिका घेईल.